आजी बघू रे, अहो खूपच लागलंय तुम्हाला. अगं नाही, एवढं नाही लागलं. बापरे, आपण आपण दवाखान्यात जाऊया का? अगं नग नग, दवाखाना नग. मी 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 ठीक आहे. तू 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 बस बघू आधी. अहो पण बस. आजी मग जाऊया दवाखान्यात. नग म्हणलं ना. मला सांग आधी, तू ठीक आहेस ना? अहो मी ठीक आहे आजी. काय झालं? म्हणजे ते असं कसं खोलीच्या बाहेर आलं अचानक? अहो मी आरतीचं ताट घेऊन भुवनेश्वरी मॅडमच्या खोलीत गेले होते आणि ते काहीतरी बोलत होते. मला काही कळलं नाही. मी खूप घाबरले आणि धावत बाहेर आले. असं का करतात ते? घाबरू नगस बाळा. अगं त्यांचा हेतू वाईट नसतो. तो माणूस पण वाईट नाही आहे. मला त्यांची खूप भीती वाटते. विचित्र वागतात, अचानक अंगावर धावून येतात. मी तर असं ऐकलंय की भुवनेश्वरी मॅडमच्या अंगावर पण त्यांनी हात उचललाय. खरं आहे ते, पण त्यांची पण बाजू आहे ना या मागं. अशा माणसाला तुम्ही पाठीशी का घालता? नाण्याला नेहमी दोन बाजू असत्या. हो पण भुवनेश्वरी मॅडमच्या तुम्ही आई आहात. तुमच्या मुलीशी असं वागणाऱ्या माणसाबद्दल तुम्ही सहानुभूती कशी दाखवता? सांगितलं ना मी तुला, तो माणूस वाईट नाही आहे, चांगला आहे. फक्त त्यांचं वागणं थोडं विचित्र आहे. विचित्र वागणारा माणूस चांगला कसा काय असू शकतो? कळल तुला हळूहळू. म्हणजे? अगं काही कोडी काळावर सोडून द्यावी. काळ उलगडा करल तवा करल. कसला उलगडा? कशाचा उलगडा? ते ते मी नाही सांगू शकत. आजी असं नका ना करू प्लीज. मला सांगा ना प्लीज. सांगितलं ना मी नाही सांगू शकत. का? माझ्या तोंडाला कुलूप लावला आहे कुणी? काळानं. आजी काय झालं सरकार? ते आईसाहेब आता मास्तरीन बाईसनी आत्ता शाळेत जायला नको म्हणा. आत्ता का कायमचं? आणि आत्ता आत्ता मग आता का नाही म्हणाला त्या? अरे ते अजून देवदेव व्हायचं आहे. ते काय सत्यनारायण यावून त्यावून ते, त्यामुळं बहुतेक. हे बघ, अंबाबाईकडे एवढीच प्रार्थना आहे, आईसाहेबांनी मास्तरीन बाईंना शाळेत जाण्यापासून अडवू नये म्हणजे झालं. काय सांगतीस? अधिपतीनं तुला फोन केलता? बघितलंस का ताई, कशी ती मास्तरीन फास्ट मध्ये काम करून घ्यायल्या? अगं ताई, तुला काय सांगू, ती का नाही या घरात आल्यापासून ती 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 स्वतःच खरं करायल्या. आपलं कुणाचंच ऐकत नाही ती. आता बघ की, तू घरात आल्यावर तुलाच कळल. आणि ताई ताई ऐक ऐक, मी काय म्हणते, का ती बघ सारखी सारखी शाळा 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 करते का नाही, तर तू का नाही तिला शाळेपासून जरा लांबच ठेव. म्हणजे हे बघ, एकदा का जर तू शाळेला हो म्हटलीस तर ती आपल्यालाच अक्कल शिकवेल आणि आपल्याच डोसक्यावर बसून मिरे वाटणार. तुला तर माहितच आहे. तर तू का नाही तिच्यापासून तिची शाळाच तोड, म्हणजे तिची नांगी चांगलीच ठेचली जाईल. काय वाटतंय तुला? काय ताई? ठेव ठेव. बर ऐकी ताई, ऐकी ऐकी, तू का नाही काळजी घे बर का. हे बघ, तू वय ग वय ताई, माझं लक्ष हाय या घरावर. वय हे बघ, तू खाण्यापिण्याच्या येळा पाळत नाहीस, तर जरा खाण्यापिण्याच्या येळा पाळ. काळजी घे स्वतःची. काय मी वरचीवर असंच फोन करत राहिला? ठेवू काय? ठेवते. अगं बया, अगं मी बोलण्याची नादात का नाही चंचे? अगं ती 4 रोज भाऊजीने काय राडा केले ते सांगायलाच विसरले. बघ असं होतंय. थांबण्या कर मम्मी, थांब जरा. अगं मावशीला आत्ता सांगून काय उपयोग? अगं ती हाय का इथं? अगं पण तिला समजा कळायला पाहिजे का नाही? आत्ता अधिपतीला सांगू, कारण तो हाय ना इथं. म्हणजे बघ, जर अधिपतीला कळलं का ते आरतीचं ताट घेऊन त्या मास्तरीच्या माग धावत होते,
तिच्यावर हल्ला केला तर तर मग धमाकाच होईल. धर आणला वाघ. चंचल लय भारी आयडिया दिलीस बघ तू. तो पतूर मी मास्तरडीकडे बघती. वय, जा. देवी, या घरात मी पाऊल ठेवलं ते सून आणि बायको म्हणून माझं कर्तव्य निभावण्यासाठी. पण या घरातल्या माणसांची मला भीती वाटतेय. भुवनेश्वरी मॅडमनी मला नमवण्यासाठी सून करून घेतलंय. आणि चंचला म्हणते ते खरं असेल तर भुवनेश्वरी मॅडमच्या मनात आलं की त्या मला बाहेर काढणार. नाही तुला गुडघ्यावर आणली तर आमचं नाव भुवनेश्वरी नाही. अधिपतीच्या मनातनं तुला काढण्यासाठी मावशी तुला घरात घेऊन येते. मावशीला तू बाई म्हणून माणूस म्हणून कधी बी आवडली नाही. तू तिच्या टाईपचीच नाही ग. काय करू, कसं राहू मला कळत नाही. आणि अधिपतींचा माणूस म्हणून प्रॉब्लेम नाही, पण त्यांना शिक्षणाबद्दल जराही आस्था नाही. आणि त्यांचे वडील तर असे विचित्र वागतात. त्यांना काय म्हणायचंय तेच मला कळत नाही. आजींना काही विचारलं तर त्या मला काही सांगत नाही. दुर्गेश्वरी मॅडमच्या मनात माझ्याबद्दल राग आहे असं वाटतंय. ह्या घरात मी आयुष्य कसं काढणार. देवी, हे सगळं मला नवीन आहे. मला या कशाचीच सवय नाही. मला बळ दे, मला जुळवून घेता येऊ दे. अगं अगं अशी घाबरू नको. मीच आहे. ठीक आहेस ना तू. आणि अशी खोलीत नाही एकटी बाहेर पडत जाऊ न ग. काय लागलं तर मला सांग, मी आहे. कारण त्यो माणूस कधी बी खोलीतनं बाहेर पडू शकतो. येडाय का त्यो माणूस. जीव बिव घ्यायचा बाई आपला. अगं मागं तर ना एकदा माझ्यावर बी काठीनं हल्ला केला होता त्यांनी. मी तर ना तवापासून त्यांच्या खोलीच्या आसपास बी भटकत नाही बाई. मी ना मावशीला बी सांगून झाले का त्यांना आपण मेंटल हॉस्पिटलमध्ये टाकलं पाहिजे. आणि मावशी ऐकल तर ना. मी किती सांगून बघितलं मावशीला, पण ऐकत नाही. आता तू सांग. हा म्हणाव, येडी माणसं आपल्या सोबत राहिली ना तर आपल्याला बी येडी करतात. बघ बाई, आता समजा तुझ्या हातात आहे. तो माणूस मेंटल हॉस्पिटलमध्ये जायला पाहिजे, नाहीतर या घरात राहणं अवघड होऊन जाईल. ओंक्या, एकदाच काय ते फायनल मध्ये काम करून टाक म्हणून त्याला मशिनरीचं. 10 वेळा छोट्या मोठ्या कामासाठी बोलवायला परवडत नाही. ओंक्या, हे पाव्या, काय झालं मशिनरीचं? तू माणूसाला काम करतोय. करतोय. हा. त्याला म्हणू काय ते काम सगळं संध्याकाळपर्यंत उरकून घे. काय फोन कट केला. परत लावते. लई लांबड लावू नको. आणि रात्री समजा उशीर झाला तर त्याला इथेच राहायची व्यवस्था करा. परत फोन कट केला. कळलं. आणि तू पर्सनली लक्ष घाल. अरे 10 वेळा कट करतो कळत नाही. हा हॅलो. अधिपती अधिपती थांबा, फोन कट करू नका. अहो घरात राडा झालाय. काय झालं? काय झालं? अहो तुमच्या वडिलांनी कसं आवरायचं हो अधिपती. अहो तुम्हाला माहिती आहे ना, एकदा चिडले का कुणाचे बी ऐकत नाहीत. अहो सारखं सून 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 करत घरात पळायलेत. आता माहित आहे का नाही माणूस कसा आहे, खिसका हाय म्हणल्यावर मास्तरनी बी चांगली साडी नेसून उगा त्यांच्या पुढे कशाला जायचं बरं. मग काय त्यांनी तिला पाहिलं, पिसाळला तो माणूस. आता ताई नाही म्हणल्यावर धावून गेले तिच्या माग. लागली ती वरडाय. आम्ही समजे जण गेलो, तिला वाचवाय गेलो. अहो पर तो माणूस काय ऐकतोय वे, आवरतोय आम्हा समध्यासनी. आणि मग काय आत्या पडली, लागलं तिला. आजीला लागलं? हा मग काय, अहो लागलं तिला. आता हे बघा अधिपती, तो माणूस काय कंट्रोलच्या बाहेर आहे. तुम्ही आवरा बर का त्यासनी. आणि हे बघा त्या मास्तनीला जरा समजावून सांगा, हे असं छान छान साडी नेसून त्यांच्या पुढं पुढं करू नगस. त्यांच्या उग वाटेला जाऊ नग. सांगा जरा तिला. उग म्या काय बोलले तर ताईला राग येतोय. हे बघा अधिपती,
उगा असं रोज रोज हल्ले झाले तर एका दिवशी मास्तरनीचा जीव जायचा. अधिपती, हॅलो अधिपती, अधिपती, हॅलो. कट केला वाटत. तुम्ही करा फोन कट. आम्ही करतो इकडं कट. आता येणार खरी मज्जा. चल निघ, चल चल. प्लीज थांबा. आजी, तो माणूस वाईट नाही आहे, चांगला आहे. काही कोडी काळावर सोडून द्यावी. काळ उलगडा करल तवा करल. त्यो माणूस कधी बी खोलीतनं बाहेर पडू शकतो. येडाय का त्यो माणूस. हा अधिपती बोला. तुम्ही ठीक आहे का? हो नक्की? हो. घरात काय गडबड? मास्तरीन बाई, हा तुम्हाला विचारालोय मी, घरात काय गडबड झाल्या काय? गप्पा बसलाय तुम्ही, सांगा की. मी तुम्हाला म्हणलं होतं का नाही काय लागलं तर मला फोन करा म्हणून? हा पण म्हणजे ठीक आहे सगळं, त्यामुळे काही झालंच नाही. तुमच्या आईबाबांची शपथ घेऊन सांगा बरं घरात सगळं ठीक आहे म्हणून. अधिपती आता शपथ वगैरे कशाला? हे बघा, एकतर ना माझ्या डोसक्याचं आता वायरिंग हल्लंय काय, माझ्या डोसक्याचा उडलाय फ्यूज. तुम्ही मला काय ते खरं खरं सांगा. मी फक्त खात्री करून घ्यायला तुम्हाला फोन केलाय. घरात सगळं ठीक आहे काय? काही नाही. तुमचे बाबा आहेत ना? हा, त्यांचं काय नाही म्हणजे झालं असं, ते खोलीतून बाहेर आले आणि थोडेसे पॅनिक झाले होते. तर आजींनी त्यांना अडवलं आणि त्या गोंधळात त्यांना चुकून आजींना लागलं डोक्याला. ठीक आहे, कळलं मला. आता काय करायचं ते माझं मी करतो. ते अंक्या फास्ट घे गाडी जरा. त्या 4 वाजता सूर्यवंशीच काय करायचं रे मला सांग जरा. यो घरातल्या बायकांवर हात उचलतोय. फास्ट घे जरा तू. ताई, हॅलो ताई, ऐकायला येतोय आवाज? हा अगं ताई, मी बोलत्या. सॉरी हा ताई, अगं तुला सारखं सारखं फोन करून त्रास द्यायला. अगं ताई काय सांगू तुला, तू या घरात नाहीस तर धर्मशाळा करून टाकली बा या घराची. वय काय झालं? अगं चारुआस भाऊजींनी मास्तरनीवर हल्ला केला. अगं आता खोटं कशाला बोलू मी ताई? वय की आता हे बघताय, ती मास्तरीन का नाही सारखी मटकत 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 त्यांच्या डोळ्यासमोर राहती. मग काय उकसवती का त्यासनी? अगं वय ताई, मी तिला किती वेळा सांगितलं असं करू नगस बाई, गपगुमान राहा घरात आलीस तर. नाही पण हिला समद्या गोष्टीत पुढं 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 करायची सवयच आहे. हा आता मग काय ताई, अगं तिला बघ की आता घरी आल्याले हिला आरती बी करायची आहे, या घराचा समजा कारभार बी सांभाळायचा आहे. काय सांगू मी तिला? अगं लई निब्बर आहे, ऐकत नाही ग ती. आता तूच बघ बाई इथं घरात आल्यावर. वय ताई, अगं पर एवढं करून ती गप बसेल का नाही? तर नाही, अगं तिनं लावल्या अधिपतीसनी फोन आणि लागली रडाय. हा अगं आता वय की, आणि तुला माहित आहे का नाही अधिपतीचा राग कसा आहे ते? अगं वय ताई, मी सांभाळते का, तू उगा टेन्शन घेऊ नकस ताई. अगं मी हाय. हा हे बघ, म्या तुझ्या कानावर असावं म्हणून सांगायला ग हे समज फोन करून. वय हा तू अजिबात टेन्शन घेऊ नकस, म्या सांभाळते त्या दोघांनी बी सांभाळते. ठेवते हा ताई, काळजी घे बर का. हा खाण्यापिण्याचे या. हा 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 चल ठेव. वय ताई वय. हा आता होणार राडा.
होशील ग. काय झालं? तुम्ही थांबा इथं. कुठे चाललाय तुम्ही? हिंमत कशी होती हल्ला करायची? त्याला दाखवतो आता हल्ला काय असतोय. मम्मी. अधिपती. चंचे अधिपती आलाय वाटतं. चल चल मम्मी, आता होणार मोठा धमाका. मम्मी चल बाई चल. माझ्या ठीक आहे ठीक आहे ना, ठीक आहे. जे झालं ते झालं, पण नका ना असं वागू. सुनबाई काय विचार करत? नवीन आहे ती घरात, घाबरेल नव. अरे हल्ला करायचाय, बायकांवर हल्ला करायचाय. तुम्ही आलेले हल्ला करायची लय ताकद आली अंगात. हल्ला करू वाटतं, हल्ला करू वाटतं बायकांवर. लय ताकद आली काय? लांब व्हायचं, लांब व्हायचं त्यांच्यापासून. आतापर्यंत आम्ही जाऊ दे म्हणून सोडून देत होतो. डोसक्यावर नाचणार आमच्या. ही नाटकं खपून घ्यायची तुमची आम्ही. आई साहेबांवर एवढ्या वेळा हात उचलला आम्ही का बसलो का? कारण त्यांनी आमचा हात धरला होता. आता बाकीच्या बायकांवर हात उचलणार? ही आजी तुमच्यासाठी एवढं करते. ही बाई, हिच्या अंगावर हल्ला केला तुम्ही. लाज वाटत नाही? माणूस आहेस का हैवान आहेस? तिच्या वयाचा तरी मान ठेव. अधिपती, अरे त्याने मुद्दाम नाही केलं. अगं मुद्दाम करते किंवा चुकून करते, लागलं का नाही तुला? अरे एवढं नाही लागलंय, जाऊ दे, नका बोलूस. एवढं वाईट नाहीत की. अगं बाई, एवढं लागलंय तुला तरी हिची बाजू घेशील तू? 4 वाज सूर्यवंशी बघा जरा. आई सारखी ही बाई तुमच्या, तरी हात उचलशील हिच्यावर. अरे त्याने हात नाही उचलला. मग लागलं कसं तुला? मी पडले ना. कशी पडलीस? त्यानं काहीतरी धिंगाणा करायला गेला असेल, त्याला अडवायला गेलीस आणि पडलीस ना? वय पण तुम्ही मास्तरीन बाईंवर हात उचलला? हिंमत कशी झाली? आता बायको आहे ना माझ्या, त्या घरची सून आहे, त्या घरच्या लक्ष्मीवर हल्ला करतो. तुला लाज वाटत नाही? सोडा सरकार, सोडा सरकार. लाज नाही वाटत? तू गप्पा मागत्या, तू गप्पाच. माझ्याकडे काय बघतोस डोळे फाडून? इकडे बघ, म्हातारीला बघ केवढं लागलंय. घरच्या बायांवर हात उचलायला लाज नाही वाटत? त्याला बाहेर घेऊन जा. याला कळलं पाहिजे ना काय केलंय ते. लय झाली तुमची नाटकं. परत जर असं काही केलं का नाही, काही चप्पल बाप बीप गेला उड्यात. तुम्ही बाहेर चला. आत्तापर्यंत ना आई साहेबांच्या तोंडाकडे बघून गप बसलो होतो. आता जर बायकोवर हात उचलला ना, माझ्या आजीवर हात उचलला ना, घरातल्या कुठल्या बी बाईवर तू आता हात उचललास ना, तर कानाखाली असा झम्मगाने आवाज काढीन का नाही? अधिपती, काय अधिपती शांत हो की जरा. ओमक्या, पव्या, चला बाहेर घेऊन जा त्याला. बाहेर चला भावा, चल चला 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 भावा, चला चल. बाहेर चला. ताई घरात नाही तर शांतता ठेवा की जरा. समधी त्यासनी घेऊन जावं, मोकळ्या हवेत घेऊन जावं, जरा डोकं थंड होईल त्यांचं. जाऊ. अक्षरा, तू बी जा बाळ. हॉलमध्ये जाऊन बस. मी मिळालेच. जा. शांत. मला माहिती, पण